खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेत। खरातला आज मुंबईमधल्या पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल। ईडी आज भोंदू अशोक खरातचा ताबा घेत आहे, तर खरातनं त्याच्याकडे असलेल्या भक्तांच्या नावे अनेक बनावट अकाउंट काढून काही पतसंस्थांच्या माध्यमातून करोडो रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे। याच प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, त्यांचे पती निलेश चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी झाली आहे। खरातला कोर्टात हजर केल्यावरती ईडीकडून कोणकोणते मुद्दे कोर्टासमोर मांडले जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याशी। नंदकिशोर, आता ईडी ताबा घेण्यासाठी अशोक खरात मुंबईत पोहोचलेला आहे। ही सगळी प्रोसिजर कशी चालेल आणि पुढे ताबा घेतल्यानंतर कशी चौकशी होईल? नक्कीच, खरं तर थोड्याच वेळात जो भोंदू अशोक खरात आहे ते ईडीचं पथक घेऊन पीएमएल म्हणजे विशेष पीएमएल कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि त्यानंतर वेगवेगळे जे खुलासे आहेत ते ईडी कोर्टात करतील। ईडीची जी कस्टडी आहे ती खरं तर ईडी मागणार असल्याची जी आहे ती माहिती खरं तर आपल्याला आहे। मात्र संपूर्णच प्रकरण बघता वेगवेगळे मनी लॉन्ड्रिंगची प्रकरण आहे, जवळपास 11 गुन्हे जे आहेत ते महाराष्ट्र पोलिसांकडून ठिकठिकाणी दाखल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मनी लॉन्ड्रिंग म्हणजे आर्थिक व्यवहार जे आहेत त्या प्रकरणात जवळपास 70 कोटीहून अधिक जे व्यवहार आहेत ते संशयास्पद असल्याचं सुद्धा ईडीनं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि जवळपास वेगवेगळे म्हणजे भक्त असू दे किंवा इतर काही व्यक्तींच्या माध्यमातून वेगवेगळे जे अकाउंट जे आहेत ते काढण्यात आलेल्या सुद्धा समोर आलेले आहेत। त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी खरं तर ईडीनं आपला जो ताबा आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। सध्या ईडीचं पथक जे आहे ते भोंदू अशोक खरातला घेऊन मुंबईत दाखल झालेलं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात त्याचे जी मेडिकल आहे ती केली जाईल आणि त्याच्यानंतर पीएमएल कोर्टात जे आहे त्याला हजर केलं जाईल, प्रोड्यूस केलं जाईल आणि पीएमएल कोर्टात खरं तर ईडीनं संपूर्ण जे रिमांड आहे ते वाचून दाखवतात। त्यामुळे ईडीच्या या रिमांडमध्ये नेमकं काय कोणत्या गोष्टी आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या ईडीचा पथक जे आहे ते घेऊन भोंदू अशोक खरातला घेऊन मुंबईत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद नंदकिशोर तुमची दिलेल्या माहितीसाठी।